फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि MGM वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी कळंबोली येथे करण्यात आले। नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। उद्घाटन प्रसंगी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, भाजप कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, रविनाथ पाटील, गणेश लाड, मुख्य आयोजिका विजया कदम यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महाआरोग्य शिबिरात सर्वप्रथम कळंबोली परिसरातील स्वच्छता विषयक दूतांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली। त्यांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत औषधेही वितरित करण्यात आली। त्यानंतर प्रभाग क्रमांक 8 तसेच आजूबाजूच्या वसाहतीतील नागरिकांची विविध आजारांवरील वैद्यकीय तपासणी करण्यात आली। या शिबिरात बालरोग, कान, नाक, घसा, त्वचारोग, स्त्रीरोग, डोळ्यांची तपासणी, हाडांच्या व्याधी, दंतचिकित्सा अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली। त्याचबरोबर पात्र नागरिकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड देखील उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे भविष्यात उपचार घेणे अधिक सुलभ होणार आहे। या उपक्रमाचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की ज्या कळंबोली समाज मंदिरात एकेकाळी पनवेल महानगरपालिकेने कोविड सेंटर उभारून अनेकांचे प्राण वाचवले, त्या जागेचा कोरोनानंतर वापर होत नव्हता। मात्र स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका विजया कदम यांनी ही जागा पुन्हा एकदा समाजोपयोगी व वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे। हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून इतर सामाजिक संस्थांनीही याचा आदर्श घ्यावा। या शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका व आयोजिका विजया कदम यांनी सांगितले की सामान्य नागरिक, महिला, स्वच्छता कर्मचारी आणि गरजू घटकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा आमचा मुख्य उद्देश आहे। अनेकदा आर्थिक कारणांमुळे आरोग्य तपासणी टाळली जाते, अशा लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचण्यासाठीच या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरातून अनेक रुग्णांना प्रत्यक्ष लाभ होईल असा आम्हाला विश्वास आहे। नागरिकांच्या आरोग्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारत स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरामुळे कळंबोली परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून भविष्यातही असेच आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। सोशल वर्कर आहे मी। जसं की स्त्री शक्ती फाउंडेशन या मॅडम विजया मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत जाण्यासाठी मिळालं, कारण ज्या हॉस्पिटलच्या फॅसिलिटी त्या बऱ्याच लोकांना कळंबोलीतल्याही माहीत नव्हत्या की जसं का आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड या गोष्टी मॅडमच्या तुमच्या यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना माहीत झाले। इथे कॅम्प लावण्यासाठी भरपूर सारं मॅडमने एफर्ट्स घेतले। सोबत आमचे MGMचे कॉलेज डॉक्टरांची टीम, आमच्या मॅडम सगळ्यांनी खूप सारं कोऑर्डिनेशन करून कॅम्पचा खूप साऱ्या लोकांना फायदा झाला, हे महत्वाचं। आणि विजया मॅडमचा आभार की त्यांच्यामुळे एक आम्हाला संधी मिळाली की लोकांना। काल 16 तारखेपासून स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम मॅडम यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी कालच आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्या उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रभागाचे कळंबोलीचे अध्यक्ष अमर पाटील होते, प्रिया मुकादम उत्तर रायगड जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष होत्या। या ठिकाणी स्तुत्य उपक्रम म्हणून या ठिकाणी विजय मॅडम यांनी नेहमीच करत असतात, पण हा खरोखरच हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण आरोग्यासाठी गोरगरीब जनता नेहमीच इकडे तिकडे वणवण धावत असते, म्हणून कुठेतरी एक कॅम्प असावा या माध्यमातून या कळंबोलीमध्ये त्यांनी या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की मागच्या हप्त्यात बरीचशी इथे कचरा वगैरे सगळा प्रशासनाचं लक्ष नव्हतं, परंतु या ठिकाणी साफसफाई करून या ठिकाणी हा आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भरवला आणि कालपासून मी बघतोय भरपूर या कळंबोलीच्या जनतेने त्याचा लाभ घेतला। आरोग्य व्यवस्थित तर सर्व काही व्यवस्थित असंच या मॅडमचं काम नेहमीच चालू असतं आणि त्यांना पाठबळ म्हणून आमचे आमदार आणि आम्ही असो नेहमीच देत असतो। यावेळेस शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचे आरोग्य एकदम आरोग्यदायी राहो अशा शुभेच्छा देऊन थांबतो। मी वैशाली जगदाळे, संकल्प शैक्षणिक सामाजिक संस्था करंजडे यामार्फत इथे आज 16 आणि 17 2 दिवस विजया मॅडमचे जे आरोग्य शिबिर होतं ते पाहण्यासाठी आले होते। सर्वप्रथम विजया मॅडमचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी ह्या 2 दिवसांमध्ये महाआरोग्य शिबिर ठेवलं, त्यातून विविध प्रकारच्या आजारांवरती निदान करण्यासाठी MGMची टीम त्यांनी उपलब्ध करून घेतलेली।
तसेच विविध राजकीय पक्षातील लोकांना त्यांनी सोबत घेऊन हा उपक्रम सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. तसेच पनवेल महानगरपालिकेचे आमदार आपले प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमनी हा उपक्रम 2 दिवसामध्ये राबवला. ह्याचा पूर्णपणे लाभ सगळ्या जनतेला मिळाला असेल, कळंबोलीच्या जनतेला सगळ्यांना मिळाला असेल याची मी एक आशा बाळगते. आणि इथून पुढे विजया मॅडमच्या हातून अशीच समाजसेवा घडो आणि खूप खूप प्रगती हो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आज या ठिकाणी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विजया कदम मॅडम आणि MGM महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काल आणि आज या 2 दिवस जे आरोग्य शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलं आहे. आरोग्य शिबिर या शिबिरामध्ये विविध आजारांवरती उपचार, त्याच प्रकारे ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांचे लाभ, यामध्ये आभा कार्ड असेल, आयुष्यमान कार्ड असेल, याचं वाटप असेल, अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी पाहते कालही आले होते आणि आजही येऊन पाहते तर खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे येथील नागरिकांचा. आणि कळंबोलीमध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत, कळंबोली ही सर्वसामान्यांचीच वसाहत आहे. यामध्ये माथाडी कामगार आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत, रिक्षा चालक आहेत, यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत, तर हे जे मोफत आरोग्य शिबिर ठेवलं आहे तर या शिबिराचा नक्कीच खूप जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतला आणि आजही घ्यावा असं मी आपल्यातर्फे आवाहन करते. आणि विजया मॅडमचं तर काम सर्वांनाच माहिती आहे की खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू असतं. अगदी महिलांसाठी नेहमी त्या 24/7 अवर्स त्या उपलब्ध असतात. कधी कोणत्या महिलेवरती अन्याय झाला किंवा काही जरी कोणाची समस्या असेल तर नेहमीच त्या धावतात. कधीही काही असं होतोय, महिलांच्या नेहमीच गरजेला पडतात आणि आज त्या समाजसेवेच्या माध्यमातून स्त्रियांची असेल, समाजाची खूप छान प्रकारे सेवा करतात आहे. आणि त्यांच्या ज्या पुढील आशा अपेक्षा असतील त्यासाठीही मी आज आपल्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी बोलवलं त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करते. अशीच जनसेवा ही यांच्या माध्यमातून व्हावी अशी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर पूर्वा पाटील MGM मध्ये वरिष्ठ निवासी म्हणून आहे आणि विजया मॅडम यांच्या मदतीने आम्ही हा कॅम्प केला. इकडे स्त्री शक्ती फाउंडेशन आणि आमदार साहेब यांच्या मदतीने हा कॅम्प झाला. कॅम्प मध्ये काल सुद्धा भव्य त्यांचा रिस्पॉन्स होता, आज सुद्धा खूप भव्य रिस्पॉन्स होता. काल सुद्धा अराउंड 150 लोक झाली. आज सुद्धा खूप लोकांचा रिस्पॉन्स आला. त्यासोबत आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड सुद्धा आपण काढले आणि सोबत आपण मेडिकल अटेन्शन ज्यांना हवं होतं त्यांना पण दिलं फ्री ऑफ कॉस्ट. पण त्यांना रेफर केलं जवळच्या हॉस्पिटलला, MGM कळंबोलीला रेफर केलं. आणि ह्यासाठी आम्हाला फाउंडेशन मधून विजया मॅडमची पण मदत मिळाली, आमदार साहेबांची पण काल भेट झाली. ह्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. ह्या बोलतील त्याच बोलतील का? ओके. आपण इकडे मेडिसिन, गायनॅक, ऑफ्थॅन, ENT म्हणजे कान नाक घसा, ऑर्थोपेडिक, जनरल मेडिसिन, हे सगळे स्पेशालिटी सोबत डर्मॅटोलॉजी म्हणजे स्किन, ह्या सगळ्या स्पेशालिटी इथे आलेल्या. त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं चेकिंग केलं. भरपूर सारे कॅटरॅक्टच्या पेशंटचं निदान झालं, म्हणजे मोतीबिंदूच्या पेशंटचं निदान झालं आणि त्यांना सर्जरीसाठी हॉस्पिटलला रेफर पण करण्यात आलं. डोळ्यांचं चेकअप झालं. खूप लोकांचा डोळ्याचा चेकअपसाठी रिस्पॉन्स होता आणि आय चेकअप करून चष्मा ज्यांना होता त्यांना सुद्धा हॉस्पिटलला आपण रेफर केलं, म्हणजे त्यांचं तिथे कन्फर्मेटरी चेकअप आणि चष्मा ह्या सगळ्याचं नीट सोय होऊन जाईल. सोबत आपल्याकडे काल सुद्धा 50-60 आभा आणि आयुष्यमान कार्ड बनले. आज सुद्धा आपल्याकडे भरपूर सारे आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड बनले. नमस्कार, मी सौ विजया कदम. आपण बघितलं काल 16 आणि 17 तारीख एक महाआरोग्य शिबिर स्त्री शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि MGM महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या मार्फत आपण हे आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये एक विचार केला होता की सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला काहीतरी एक देणं लागतो आणि त्या लोकांना काहीतरी फायदा व्हावा या हेतूने आपण हे आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं होतं. या शिबिरामध्ये जवळपास कालची जर संख्या बघितली तर 250 लोकांनी आपली आरोग्य तपासणी केलेली आणि 101 लोकांनी आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड हे मोफत आपण त्यांना काढून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक 50 ते 60 लोकांचा असा आकडा आपल्या समोर आलेला आहे की त्यांना मोतीबिंदू निदर्शनात आला. तर त्याच्या मोतीबिंदू मध्ये MGM रुग्णालयामार्फत आज त्यांच्याकडनं
जे पुढची जी आहे त्यांची प्रोसेस की ऑपरेशन वगैरे हे एमजीएम रुग्णालयाकडनं ती प्रोसेस करण्यात येणार आहे. आजही 17 तारीख आजही सकाळीपासून आपल्याकडे आयुष्यमान आणि आभा कार्डसाठी खूप नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग भेटलेला आहे. आज बाकीही सगळ्या चेकअप चालू आहेत आणि या शिबिरासाठी एमजीएम महाविद्यालय रुग्णालय यांचे जे डीन आहेत, त्यांचे डायरेक्टर आहेत, त्यांचा जो स्टाफ आहे, त्यांचं मला संपूर्णपणे सहकार्य भेटलं. आणि आज आपले जे माननीय आमदार साहेब आहेत, त्यांनी प्रमुख उपस्थिती उद्घाटन करून बाकी सगळे भाजपचे सर्व पदाधिकारी आपल्या सगळ्या शिबिरासाठी उपलब्ध होते. सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि या शिबिराचा सर्वांनी खूप चांगला लाभ घेतलेला आहे. त्याबद्दल मी नागरिकांचे आभार मानते. जसं आपण एक बोलतो की म्हणजे आजारी पडल्यानंतर लोक डॉक्टरांकडे जातात, पण माझी ती अपेक्षा होती की लोकांनी आजारी पडण्याच्या अगोदर आरोग्याची कशी काळजी घ्यावी या उद्देशाने हा आपण कॅम्प लावला होता. आणि या कॅम्पची सुरुवात मी एक उद्दिष्टाने केली होती की जे स्वच्छता विभागाचे जे लोक आहेत आपल्या पनवेल महानगरपालिकेचे, हे लोक ज्यावेळेला आपल्या आरोग्याची काळजी घेतात तर त्यांच्या आरोग्याची पण आपण काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे. आणि तो उद्देश समोर ठेवून कालच्या कॅम्पची सुरुवात मी त्या लोकांपासून केलेली आहे. एवढं बोलून थांबते. धन्यवाद.